नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तप्तपदी ह्या पुस्तकातील सुंदर कथा मॅरेज इज ए डील, लेखक वपू काळे. भाग पहिला. रजिस्टर पाकिट सही करून घेताना अनिताने भेजनेवाले का नाम तीनदा पाहिलं. डॉक्टर मंजिरी फडके कोण असं म्हणत ती आपल्या बेडरूममध्ये गेली. पत्र फोडायचं क्षणभर विसरून ती डॉक्टर मंजिरी फडके कोण याच्यावर विचार करीत राहिली. ही आपल्या बॅचला नसणार. मागच्या बॅचला होती की पुढच्या? ओळख होती का? वर्तुळातली मैत्रीण नक्कीच नाही. पुसट परिचय असेल का? मग पत्र का आलं? तेही रजिस्टर लेटर. कुणाचं पत्र आहे ग? आईच्या प्रश्नानं ती भानावर आली. मैत्रिणीचं, असं गडबडीने उत्तर देऊन अनिताने पाकिट उघडलं. प्रिया अनिता. परिचय नसताना मी प्रिय लिहित आहे. दोन बायकांना एकमेकींना प्रिय म्हणायला काय हरकत आहे, नाही का? आपला परिचय नाही. तेव्हा मी कोणत्या बॅचला होते हा विचार करू नका. मेडिकलच्या स्टुडंटचा हा एक जिव्हाळ्याचा छंद असतो. ही मंडळी किती वर्षांनी एकमेकांना भेटली तरी बॅच कोणती याच्यावरच 15-20 मिनटं बोलतात. इतर पाहुणे मंडळी तेव्हा बिचारी गप्प बसतात. मी BJ मेडिकलची. पाकिटावरच्या पत्त्यावरून तुम्ही ते ओळखलं असेल. तुमचं कॉलेज मुंबईला, तुम्ही GHच्या हे मला समजलंय. तेव्हा जरी कदाचित आपण एका बॅचच्या असलो तरी एका कॉलेजच्या नव्हेत. जाऊ दे, मी बॅच कोणती हाच घोळ घालायला लागले. आता मुख्य विषयाकडे वळते. तुमचा विवाह ठरलेला आहे, त्याबद्दल अभिनंदन. पटवर्धन फॅमिलीला मी जवळून ओळखते. माणसं लाख आहेत. तुमचा होणारा जीवनसाथी छान आहे. स्कॉलर आहे, कॉम्पिटंट आहे, पैशाचा हव्यास. एवढं एकच वैगुण्य सोडलं तर नाव ठेवायला जागा नाही. पैसा हा देव, ऐपत हेच दैवत. तेवढं सांभाळलं तर काही प्रश्न पडू नये. देण्याघेण्याच्या बाबतीत आश्वासनं फार देऊ नका. लग्नपत्रिका छापायला दिल्या आहेत, त्या अर्थी सगळं फायनल झालंच असणार. कधी काळी भेट झाली तर सविस्तर बोलू. तोपर्यंत माझ्या आणि फडके परिवाराच्या शुभेच्छा. आपली डॉक्टर मंजिरी फडके. पत्र वाचून अनिता खूप अस्वस्थ झाली. काहीतरी गडबड आहे. माणसं लाख आहेत, जीवनसाथी छान आहे वगैरे सगळं ठीक आहे. माणसं लाख आहेत हे तर आपण प्रत्यक्ष पाहिलंच आहे. अश्विनबद्दल तर बोलायलाच नको. हा गृहस्थ व्यवसायाने डॉक्टरच असला पाहिजे हे न सांगता समजतं. बोलण्यात नम्रता, चालण्यात शालीनता, उथळ ज्ञानाला आवाज मोठा. इथं त्याचा लवलेश नाही. हा वारसा आईचा की वडिलांचा समजायचं नाही, कारण दोघंही तशीच समतोल. डॉक्टर सरिता पटवर्धन, डॉक्टर सागर पटवर्धन, डॉक्टर अश्विन पटवर्धन. शतायुषी भव मॅटर्निटी होमच्या दारावर पितळी अक्षरात कोरलेली, कातरलेली ही 3च नावं. सागर पटवर्धन म्हणजे पॅथॉलॉजिस्ट, स्वतःची अद्ययावत लॅब, शिवाय त्यांचं इनफर्टिलिटी रिसर्च सेंटर. आणखीन काय हवं? डॉक्टर सरिता सागरमय झालेली. ही अश्विनची आई. नुसत्या अश्विनची? छे, सगळ्या शतायुषी भव मॅटर्निटी होमची आई. बाळातपणाला येणारी प्रत्येक पेशंट मुलीसारखी. शतायुषी भवमध्ये 20 कॉट्स, एक ऑपरेशन थिएटर, लेबर रूम, अँटीनेंटल पोस्टनेंटल रूम्स,
इन्क्युबेटर, लॅब्रोस्कोप, एक परिपूर्ण हॉस्पिटल. उणीव फक्त अल्ट्रासोनोग्राफीची. 12-15 लाखाची वास्तू उभी केल्यावर लाख सव्वा लाख किमतीच्या अल्ट्रासोनोग्राफीची काय मातब्बरी. पण वास्तू दाखवताना अक्का आपल्या वडिलांकडे पाहत हसत हसत म्हणाल्या. मी सागरला म्हणाले, अल्ट्रासोनोग्राफीचं मशीन सुनेच्या पायगुण्याने यायला हवं. सरिता पटवर्धन उर्फ अक्का. आपले वडील समजून हसले. गाडीत बक्षासनी अनिता म्हणाली, फक्त अल्ट्रासोनोग्राफी इक्विपमेंट नाही बाबा, याचा अर्थ समजला ना. बाबा हसत हसत नेहमीप्रमाणे म्हणाले, नॉट सो बिग डील. तेव्हापासून मनात एक विचार येतोय, मॅरेज इज ए डील. ही डॉक्टर मंजिरी फडके हेच लिहित आहे. पैसा हा देव, ऐपत हेच दैवत. बाकी सगळं छान आहे. बाकी सगळं छान कसं शक्य आहे. पैशाला सर्वस्व मानणाऱ्यांच्या आयुष्यात बाकी सगळं छान म्हणायला बाकी उरतंच कुठं. ही मंजिरी फडके कोण? हिचं वय किती? ही कदाचित आपल्याच बॅचची, पण पुण्याची. ही ह्या फॅमिलीला ओळखते, पण कशी? हिची आणि अश्विनची ओळख असेल का? ती त्याच्याच बॅचची की 1-2 वर्षांनी ज्युनियर? मेडिकलला कोणत्या तरी वर्षी वन्स मोर मिळतोच. हिने मागून येऊन अश्विनला गाठलं असेल का? अश्विन पुढं गेला असेल का? काय हिचंच अश्विनशी लग्न ठरलं असेल? अल्ट्रासोनोग्राफीचा पायगुण हिच्यात नसेल का? हे डील तिला झेपलं नसेल का? अनिता ह्या प्रश्नापाशी थबकली. तिने भराभर स्वतःशी निर्णय घेतले. रात्री जेवताना तिने विचारलं, उद्या सकाळी मी पुण्याला जाऊ का ग? मध्येच लहर आली. आईने विचारलं. लहर नाही, काही आमंत्रणं स्वतः करावीत असं वाटतंय. कुणाकुणाला करायची आहेत? पुण्याला स्थायिक झालेल्या माझ्या 1-2 मैत्रिणी आहेत. मैत्रिणीचं निमित्त अश्विनला भेटायचं असेल. उल्हास डोळा मारत म्हणाला. भावाच्या कॉमेंटचं मनात कौतुक करीत अनिता म्हणाली, छे रे बाबा, त्यांच्यापैकी मी कुणालाही पत्ता लागू देणार नाही. आई जाऊ? परत कधी येणार? 1 दिवसात. बाबा जाऊ? बाय ऑल मीन्स. मग रिझर्वेशन? गाडी घेऊन जा. गाडी नको, मी डेक्कनने जाईन. डेक्कनचं रिझर्वेशन आता कसं मिळेल? तुम्ही मनात आणलं तर मला परतीचं रिझर्वेशन सुद्धा देऊ शकाल, हो की नाही? तुझ्या काकांना फोन करून विचार. उल्हास म्हणाला. काका केव्हा तरी वैतागून व्हिजिलन्स डिपार्टमेंट सोडून देतील, नाहीतर काय. अनिता नेहमी जवळपास आपल्याच वयाच्या एका मुलीने दार उघडल्यावर अनिताने विचारलं, तुम्ही डॉक्टर मंजिरी फडके का? तिने मान हलवल्यावर अनिताने आपलं नाव सांगितलं. अय्या तुम्ही? असं म्हणत ती 2 पावलं मागे सरकली. या ना, तुम्ही मला सरप्राईज केलं. पत्र मिळालं? ॲक्नॉलेज रिसिट म्हणून मीच आले. तोपर्यंत मंजिरीचे आई वडील मागे येऊन उभे राहिले. बाबा, ह्या अनिता गोडबोले. मी अगदी अर्धा तासासाठी आली आहे. तुम्ही आत तर या. किती तासांसाठी ते नंतर ठरवू. मंजिरी अनिताला घेऊन हॉलमध्ये आली. हॉल चांगला प्रशस्त होता. फर्निचर बड्या घरची साक्ष देत होतं. आणि हॉलचा आकार बाकीची जागा किती मोठी असेल ते सांगत होता. तुम्ही आता कुठून आलात? मुंबईहून. डायरेक्ट तुमच्याकडेच आले. फारच छान. आता इथेच राहा. अनिता जरा घुटमळली.
तुम्हाला अश्विनकडे जायचं आहे का? ह्या प्रश्नावर ती अत्यंत उतावळीपणाने म्हणाली, छे छे, फोन करायचा असेल तर? नाही, फोन पण नाही करायचा. मंजिरी अगदी आपलेपणाने जवळ आली. तिच्या खांद्यावर हात ठेवत तिने विचारलं, मी तुम्हाला फार त्रास दिला का? नॉट ॲट ऑल. खरं? अगदी खरं. मी तशी फार टफ मुलगी आहे. सुटले. अशा अर्थाचा सुस्कारा सोडत मंजिरी म्हणाली, वॉश घेणार? छोट्या बॅगेतून तोपर्यंत नॅपकिन काढत अनिता म्हणाली, येस शुअरली. अनिताने वॉश घेता घेता बाथरूमचं अवलोकन केलं. बाथरूम प्रशस्त होती. स्क्रीन प्रिंटिंग केलेल्या पार्टेक्स टाईल्स छतापर्यंत लावलेल्या होत्या. एका कोपऱ्यात छताला चिकटून स्टोरेज टाईप गीजर होता. गार गरम पाण्याचे नळ होते. प्रत्येक वस्तूकडे पाहताना अनिताला वाटत होतं, अल्ट्रासोनोग्राफीची मागणी यांना पेलली नसेल का? तोंडावर पाणी मारताच तिने हा विचार झटकला. कशावरून अश्विनने हिला मागणी घातली असेल? डायनिंग टेबल छान मांडलं होतं. बसा. मंजिरीच्या आईने स्वागत केलं. अहो, मी मंजिरीसारखीच, मला सरळ ए म्हणा. तुम्ही दोघी बरोबरच्या असून एकमेकींना ओजाओ करतात, मग आम्ही कसं ए म्हणायचं? अनिता आणि मंजिरी एकमेकींकडे बघून हसल्या. जेवण संपवून सगळे हॉलमध्ये आले. तू इतक्या तातडीनं येशील असं वाटलं नव्हतं, असं मंजिरी म्हणताच तिचे वडील म्हणाले. पत्र पाठवू नको असं मी मंजूला म्हणालो होतो, कारण पटवर्धन मंडळींचा पैशाचा प्रचंड हव्यास वगळला तर बाकी माणसं चांगली आहेत, कर्तृत्व आहे, हुशारी आहे. मिसेस पटवर्धनांनी स्वतःच्या कर्तबगारीवर मॅटर्निटी होम नावारूपाला आणलंय. बाकीच्या ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दल मी कुणालाच दोष देत नाही. इट इज द पार्ट ऑफ द गेम. आयुष्यात असे फटके बसायचेच. ऑफकोर्स मंजूच्या दृष्टिकोनातून आम्हाला बघता येत नसेल, पण वन हॅज टू ॲक्सेप्ट द रिॲलिटी. इतक्या बोलण्यावरून अनिताला आपण जो तर्क केला होता तो रास्त होता हे समजलं. तिने सरळ सरळ मंजिरीला विचारलं, तुझं लग्न देवाणघेवाणीवरूनच मोडलं का? तुला कसं कळलं? अंदाज करणं खूप अवघड आहे का? मी पत्र तर मोगम लिहिलं होतं. तेही लिहू नये असं आमचं दोघांचं मत होतं. मंजिरीचे वडील हिरिरीने म्हणाले. अश्विनचं लग्न मोडावं हा हेतू नव्हता आणि अजूनही नाही. काही वेस्टेज इंटरेस्ट असता तर गोष्ट वेगळी होती. आता इंटरेस्टही नाही, अटॅचमेंट तर नाहीच नाही. लग्ना अगोदर वृत्ती समजल्या हे चांगलं झालं. मंजिरीने सरळच सांगून टाकलं. ती बाई अत्यंत कॅल्क्युलेटेड आहे. ॲम्बिशियस तर आहेच, पण त्याहीपेक्षा सेल्फिश आहे. मंजिरीच्या आईने प्रथम संभाषणात भाग घेतला. मंजिरीचे वडील म्हणाले, मी तिला दोष देत नाही. अनिता नुसती पाहत राहिली. नक्की काय घडलं आहे हे जरी समजलं होतं तरी ते कसं घडलं हे कळत नव्हतं. तिची ती मनस्थिती ओळखून मंजिरीचे वडील अनिताला म्हणाले, मंजिरीने तुम्हाला पत्र, तुला म्हणा. ठीक ठीक. तर त्या पत्रामुळे तू ओळखलंस की अश्विनचं लग्न ठरलेलं होतं. तो माझा अंदाज होता. तेवढ्या अंदाजासाठी आलीस का? पैशाचा हव्यास एवढं वगळलं तर बाकी सगळं छान आहे असं हिने लिहिलं होतं. मी विचार केला, मग बाकी उरतं काय? जे काही असेल ते भयानक असेल आणि त्या बाबतीत दुखावली गेलेली व्यक्तीच असं लिहू शकते. ते नेमकं काय हे बघण्यासाठी आले. तुमच्या आत्ताच्या बोलण्यावरून अंदाज आला. मंजिरी ठरवून म्हणाली,
मी तुला सगळं सांगते. अश्विनची आणि माझी कॉलेजची ओळख, इंटर सायन्सपासूनची. मी त्याला 1 वर्ष ज्युनियर. त्याने मला पाहिलं, सांकेतिक पद्धतीने पाठलाग वगैरे केला, माझं घर शोधून काढलं. मग घरी आपल्या आईवडिलांना सांगितलं. अश्विनच्या आईचा प्रथम आईला फोन आला. डॉक्टर झाल्याशिवाय लग्न करायचा विचार नाही असं आईने सांगितलं. बरं मग? मंजिरीच्या आईला आता पुढचे टप्पे सांगावेसे वाटून ती म्हणाली. त्या म्हणाल्या, लग्न तुमच्या सोयीने करू. भेटायला काय हरकत आहे? परिचय होईल, मैत्री होईल. सोयरीक जमली तर विचार करू. इतकं झाल्यावर नाही म्हणवेना. आम्ही सगळे गेलो. स्वतःच्या हिमतीवर अक्कांनी उभी केलेली इमारत पाहिली. तू पाहिलीसच. अवाक झालो. माझी तशीच अवस्था झाली. अनिताने मान्य केलं. मी तर एका मुलीची आई. स्थळ चालून आलेलं. त्यांनाही मंजू आवडली. आवडणारच. अशा मुलीसाठी मलाही मुलाचा जन्म आवडला असता. आणि त्याच्या ह्या उद्गारावर मंजिरीने तिला एक चापटी मारली. त्यांची थांबायची तयारी होती. मंजिरीने गायनेकोलॉजिस्ट व्हायचं हे ठरलं. पोरगी रक्ताचं पाणी करून इंटरला पर्सेंटेज हवं म्हणून धडपडू लागली. काय जागरणं केलीत त्या काळात. 6 महिन्यात 15 पौंड वजन कमी झालं. सांगता सांगता मंजिरीच्या आईचे डोळे भरून आले. मंजिरी हसत हसत म्हणाली, तळवळकरांकडे गेले असते तर सोना बातनेही एवढी कमी झाले नसते. नकोच होती व्हायला. चाफ्यासारखी कांती होती. जाऊ दे ग, पुढचं सांग. संभाषणात भाग घेत मंजिरीचे वडील पहिलं वाक्य बोलले. तेच म्हणणार होतो मी. अजून भारतीय समाचार चाललाय. पुढे काय सांगायचं? मरूनही 1.5% मार्क कमी पडले. आयुष्यात पहिल्यांदा वाटलं, मागासलेल्या जमातीत जन्माला का नाही आले. हा खरा भारतीय समाचार. माझी चेष्टा करा तुम्ही. पण तुमचं ब्लड प्रेशर किती वाढलं होतं तेव्हा? अनिता, नुसतं हायपर टेन्शन नाही तर ट्रेसमुळे शुगरही वाढली होती. ऑब्व्हियसली. बरं मग? अक्का साळसूतपणे म्हणाल्या. डेंटिस्ट हो, त्यात काय. ही डेंटिस्ट्रीकडे गेली. शेवटच्या वर्षापर्यंत गप्प राहिले सगळे. तोपर्यंत दोघं हिंडत फिरत होती. त्यांच्या सगळ्या नातेवाईकात पोरगी हिंडून फिरून आली. अक्कांकडे तर किती वेळा राहायची. कोणत्या तरी एका फंक्शनला त्या अक्काबाईने हिला स्वतःचा शालू नेसायला दिला. अंगावर 15-20 तोळ्यांचे दागिने घातले. तू आता आमची सून, ह्या नात्याने तुला सगळे पाहणार तिकडे. लंकेच्या पार्वतीसारखी जाऊ नकोस, असं म्हणत तिला सजवून पाठवली. त्या दागिन्यासकट रात्री 12:30ला तिला इथं आणून सोडली. रातोरात मी त्यांच्या घरी गेले. शालू दागिने परत केले. खूप चिडल्या. मी शांतपणे सांगितलं, तिला आत्तापासून ह्या सवयी लावू नका. त्यानंतर एकदा पुढची बोलणी करायला गेले तर बाईने पवित्रा बदललेला. तुमच्या मंजूला काय येतं? 1.5% मार्क जास्त मिळवता आले नाहीत. घरकाम येत नाही, 1 ना 2. तरी गप्प राहिले. पुढे आणखीन कहर. अश्विनला फ्लॅट घेऊन द्या, हिऱ्याची अंगठी द्या. मी मग चिडले. तरी तसं न दाखवता विचारलं, तुमचा एवढा 5 बेडरूमचा फ्लॅट आहे? झालं. माझं वाक्य संपायच्या आत अक्काबाई म्हणते, मंजू गायनेकोलॉजिस्ट झाली असती तर वेगळी गोष्ट होती. आता काय उपयोग? माय गुडनेस. पण अश्विनचे वडील? तो नंदीबैल आहे. आकडीसमोर बोलायची टाप नाही त्याची. आणि अश्विन, त्याचं नाव काढू नकोस. आईने सकाळी चहाऐवजी
रोज गोमूत्र प्यायला लावलं तर हू की सू न करता ते पिऊन दाखवेल. किती चिडशील, शांत हो अनिता. अनिता, इट्स अ व्हेरी सिम्पल स्टोरी. पटवर्धन पॅथॉलॉजिस्ट आहे, स्वतःची लॅब आहे. तो व्यवसाय पुढे चालू ठेवण्यासाठी त्याने अश्विनला पॅथॉलॉजिस्ट बनवलं. आता सरिताबाईंना गायनेकोलॉजिस्ट सून हवी असेल तर त्यांचं काय चुकलं? पण तेवढ्यापुरती त्यांना एखादी डॉक्टरीन ठेवता आली नसती का? तिने ठणकावून महिना 10,000 वाजवून घेतले असते. तिला तर एक पैसा त्या शतायुषीभव इमारतीच्या बाहेर गेलेला चालत नाही. पैने पे स्वतःच्या हातात हवी. नवऱ्याने होणारी कमाई रोज रात्री बायकोच्या हातात ठेवली पाहिजे, हा कायदा आहे खरं? अनिताने आश्चर्याने विचारलं. मंजिरी हसत हसत म्हणाली, अश्विनचे बाबा तर रोज रात्री एका पाकिटात सगळ्या दिवसाची कमाई ठेवतात. एक गुलाबाचं फूल त्याच्यावर लावतात आणि पहिला घास घेण्यापूर्वी अक्कांना ते देतात. नंतर म्हणतात, आजचं डिनर मला 800 रुपयाला पडलं. पाकिटातल्या रकमेप्रमाणे आकडा. 500 पासून 1000पर्यंत किती? काय सांगतेस? तर एकदा तर बंद पाकिटाकडे पाहत अश्विनने विचारलं, बाबा आज क्लोजचा आकडा किती? तर ते म्हणाले, जो क्लोजचा तोच ओपनला आहे. अश्विन पण सगळे पैसे अक्कांना देतो? अनिताने विचारलं. उद्या तुला जर बाहेर कुठे प्रायव्हेटमध्ये इमर्जन्सीला बोलवलं तर ते पैसेही अक्काच्या हातात ठेवावे लागतील. रोज खर्चापुरते मागून घ्यावे लागतील. अनिता अस्वस्थ झाली. तिच्याकडे बारकाईने पाहत बाबा म्हणाले, घरात सून आल्यावर मिसेस पटवर्धनांचे विचार बदलतील सुद्धा. ते व्यक्तीवर अवलंबून आहे. तरीसुद्धा मी वेगळ्याच विचारात आहे. मला उत्तर मिळत नाही. मी अद्यापी लहान आहे. बाबासाहेब, तुम्ही सांगाल? अनिताने प्रश्न विचारला आणि शब्द जुळवीत तिने विचारलं, मी 8-9 महिने अमेरिकेत माझ्या मामांबरोबर एका छोट्या क्लिनिकमध्ये काम केलं. माझे मामा सकाळी 6:30 ते संध्याकाळी 7पर्यंत काम करतात. 5 days वीक. पाण्यासारखा पैसा मिळवतात. तो खर्च करायला सवड नाही. शांतपणे जेवायला उसंत नाही. किती चैन करायचं ठरवलं तरी किती लागणार? आयुष्यात किती पैसे लागतात? बाबा म्हणाले, ती एक वेगळी सायकॉलॉजी आहे. विनियोग करायचा म्हणून कालांतराने पैसा मिळवला जात नाही. पैसा मिळवणं हे ध्येय होतं. 5चे 10, 15, 20 ह्या वाढणाऱ्या आकड्याचीच नशा. एक आसुरी शक्ती. त्याचं मालक व्हायचं. कोणतीही किंमत द्यायची, पण पैसा जोडायचा. त्या स्पर्धेत मला उतरणं शक्य नव्हतं. अनिताने नवलाने विचारलं, मंजू डेंटिस्ट झाली म्हणून बिनसलं ना? ते वरवरचं कारण. खरं कारण पैसा. त्यांना तीच भाषा समजते. परिचय वाढत गेला तेव्हा त्यांना हळूहळू आमची ताकद किती ते समजत होतं. म्हणजे ते काढून घेणं एकीकडे चाललं होतं. आई म्हणाल्या, ह्या माणसांना कुणीतरी पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे हे सांगून डोळे उघडणारं कुणीतरी भेटलं पाहिजे. काही वेळ सगळी गप्प राहिली. आणि त्याच्या उदास होत जाणाऱ्या चेहऱ्याकडे पाहत बाबा म्हणाले, तू एवढी काळजी करू नकोस. काळजी असं नाही, पण ह्या सगळ्या प्रकरणात मला फक्त अश्विनचं नवल वाटतं. स्वतःच्या अंगात प्रेम करायची हिंमत नव्हती तर ह्या मार्गाला जाण्याची गरजच काय होती? गुलामांनी प्रेमाची भाषा बोलू नये. पुन्हा शांतता पसरली. त्यांना लग्न तातडीने करायचं आहे ना? 30 दिवसांवर आलं. अनिताने यांत्रिकपणे उत्तर दिलं. बाबांनी विचारलं, पटवर्धनांची अमेरिकेची तारीख ठरली का?
मला काही कल्पना नाही. तुम्हाला बोलले नाहीत का? कशाबद्दल? सागर पटवर्धनांची बायपास सर्जरी आहे असं अनिताने आश्चर्याने विचारलं. सागर आणि सरिता म्हणजे अक्का आता 6 महिने अमेरिकेत राहणार आहेत. मॅटर्निटी होम चालवायला तेवढ्यासाठी तर घरचा माणूस पाहिजे. त्या ऐकल्यावर सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. अक्का आणि अश्विन एवढे उतावीळ का झाले होते ते लक्षात आलं. पत्रिका छापायची घाई. त्यापूर्वी अल्ट्रासोनोग्राफी इक्विपमेंटसाठी वसूल केलेले 1,10,000 रुपये